2014चे काही विद्यार्थी राहिलेले आहेत त्याविषयी मी सरकारला सांगितलेलं आहे. सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबतही सांगितलेलं आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे याबाबतही सांगितलेलं आहे. कारण त्यांनीच सांगितलं होतं मराठा कुणबी एक कायदा बनवायला आधार लागतो. आता आधार मिळालेला आहे 57 लाख नोंदीचा. 2004चा पण तसा कायदा पण आहे. बघूयात आता काय ते काय करतात. माझं लग्न कर्तव्य माझ्या समाजासाठी मी लढतो. हैदराबादचं गॅजेट आंतरवालीवरच हल्ला झालेला आहे आणि आमच्यावरच हल्ला होऊन आमच्यावरच गोरगरीब लोकांवरती 307 सारखे जाणून बुजून खोटे गुन्हे दाखल केले. ते ताबडतोब घेण्यात यावेत याविषयी चर्चा झाली आणि महाराष्ट्रातले पण पूर्ण गुन्हे मागे घेण्यात यावर चर्चा झाली. बघू आता ते काय करतायत. मी समाजासाठी लढणार, मरेपर्यंत लढणार. तुम्ही काल असं म्हणाले की सरकार गोड बोलून काटा काढण्याचा प्रयत्न करते. आज त्याबद्दल तुमची भूमिका रात्री या सगळ्या चर्चेनंतर काही सकारात्मक झाली? नाही बघा, जोपर्यंत काम होत नाही, जोपर्यंत विषय मार्गे लागत नाहीत तोपर्यंत विश्वास कसा ठेवायचा. आम्ही 10 महिने ठेवलायच ना विश्वास. आम्ही पहिल्यापासून सांगतो की आजच थोडं सांगतोय की सरकार देतो म्हणतं, परत एक नाही म्हणतंय, देतो म्हणतंय, एक नाही म्हणतंय. आता सगळे सोयीची अंमलबजावणी सुद्धा 5 महिने झालेले. अंमलबजावणी करण्यासाठी इतका वेळ थोडा लागतो करायचा असल्या. ज्या वेळेस आता प्रत्यक्ष येत काही वेळेस काय असतं, एखाद्यांचा मान सन्मान करायचा असतो शब्दाचा. ठीक आहे, तडीच नेतो म्हणलेत ना, आम्ही विश्वास ठेवला. कोण नेतो म्हणले, काय नेतो म्हणले, तडीच जाहीरपणा नाव सांगणारे लोक आहेत. आम्ही नाव सुद्धा सांगू की कोण म्हणलंय तडीच नेतो. मग कोणाच्या शब्दाला मान सन्मान देऊन आम्ही सलाईन लावली जाहीरपणानं सांगूत ना. पण थोडं ते तडीच नेण्याचा विषय ते थोडंफार हालचाल तर दिसू द्या. मग आम्ही जाहीरपणानं नाव घेणारे लोक आहेत की यांनी आमचा मराठा आरक्षणाचा विषय तडीच नेला आणि या मंत्र्यांमुळं यांच्यामुळं आम्ही सलाईन लावलं होतं आणि त्यांनी आता तडीच नेलाय. थोडासा तडीच तर नेण्याचा प्रयत्न करू द्या. जाहीर समाजासमोर नाव घेऊन त्यांचं कौतुक सुद्धा समाज करेल ना तडीच नेल्याबद्दल विषय. आज उपोषणाचा 5वा दिवस आहे. काही टाइम बॉन्ड काही चर्चा झाली आहे का किंवा इतक्या वेळात हे सगळं होईल? कारण शेवटी उपोषण करता तुम्ही सलाईन घेतलं नाही घेतलं तर तुमच्या आरोग्यावर त्याचे परिणाम झाले असतील. तोपर्यंत सरकार वाट बघणार आहे का? या तुम्हाला काही तर चर्चा झाली असेल टाइम बॉन्ड? आज कळत, संध्याकाळपर्यंत कळण विषय काय ती. नाही कळालं तर पुन्हा सलाईन काढून फेकता येईल. मला काय, माझा समाज मोठा. पण एखाद्या मंत्र्यांवरती विश्वास ठेवणं ही का माझी चूक नाही. एखाद्या मंत्र्यावर विश्वास ठेवून विषय तडीच नेतो म्हणलेत, माझ्यावर विश्वास ठेवा म्हणलेत, तर मग आम्ही ठेवलं. रात्री सलाईन लावली. आणि कोण मंत्री काय विषय थोडाच तडीच नेला की जाहीरपणानं समाजासमोर त्यांचं नाव सांगून समाजही त्यांचं कौतुक करत की त्यांनी विषय तडीच नेला म्हणून. पण आता थोडंच तडीच तर नेऊ द्या, मग जाहीरपणानं होईल सगळ्या गोष्टी. चलो, धन्यवाद. थोडा त्रास व्हायला लागला बोलायला, नरड दुखत. पहिल्या उपोषणाला, दुसऱ्या उपोषणाला सरकारने तिसऱ्या दिवशी तुम्हाला रिस्पॉन्स दिला होता. पण हे आंदोलन, चौथं आंदोलन 5वे दिवस झालं तरी सरकार रिस्पॉन्स देत नाही. तुमच्यामुळे लोकसभेत सरकारला महायुतीला फटका बसला म्हणून सरकार दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात. आणि इथून मागे 17 दिवस त्यांनी दुर्लक्ष केलंच होतं ना. आताही दुर्लक्ष करतीलच. तुम्ही म्हणतात तसं जर लोकसभेला फटका बसला म्हणून जर असं करत असतील तर याच्यापेक्षा 10 पट फटका विधानसभेला बसेल. तसं काय